संघ परिवाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती। लोकसभा विठ्ठल भक्तांना तासनतास दर्शन रांगेमध्ये थांबावं लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये टोकन दर्शन व्यवस्था सुरू झाली आहे। त्यामुळे 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना झटपट दर्शन मिळणार आहे। यामुळे विठ्ठल भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। पंढरपुरात आलेल्या भाविकांना आता अगदी कमी वेळात आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। मंदिर प्रशासनानं जलद दर्शनासाठी टोकन दर्शन व्यवस्था सुरू केली आहे आणि याची चाचणी रविवारी घेण्यात आली। टोकन दर्शनाला सोडलेले भाविक आता इथं विठ्ठल मंदिरात पोहोचलेले आहेत। 2च मिनिटात ते देवाच्या पायापर्यंत जाऊ शकणार आहेत। केवळ 15 ते 20 मिनिटं ते दर्शन रांगेत उभारले होते। माऊली किती वेळात 20 मिनिटात पोहोचलो माऊली आम्ही इथे। पूर्वी किती तास लागायचे? पूर्वी 5 ते 6 तासाच्या पुढे वेळ निघून जायचा। आता देवापाशी देवापाशी पोचायला आम्हाला फक्त 20 मिनिटं लागली सर। आनंद का माऊली? आनंद 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 लय आनंद। रविवारी पहिल्याच दिवशी दर्शन प्रचंड लांब होती। मात्र टोकन मिळालेल्या भाविकांना अवघ्या 15 मिनिटात विठुरायाचं दर्शन मिळालं। आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्ही गेल्या 45 वर्षापासून वारी करतो, परंतु यावर्षी आम्हाला दरवर्षी 8 ते 10 तास लागत होते, पण यावर्षी आम्हाला 1 तासामध्ये दर्शन होत आहे। आम्हाला याच्यामध्ये आनंद। आम्ही पूर्णा तालुका परभणी जिल्हा गाव रेगाव आहे आमचा। मंदिर समितीनं शनिवारी दर्शनासाठी ऑनलाईन टोकन देण्याचं जाहीर केलं होतं। रविवारी सकाळी 10 वाजता टोकन प्रणालीचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर सुरुवातीला 200 भाविकांना टोकन स्कॅन करून दर्शनासाठी आत सोडण्यात आलं। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि जिल्हा प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे आज या ठिकाणी टोकन दर्शनाची चाचणी सुरू झालेली आहे। भाविकांना मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती याचं बुकिंग उपलब्ध करून दिलं। आपण काल बुकिंग 10 वाजता उपलब्ध करून दिल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये सर्व भाविकांनी आजचं बुकिंग पूर्ण झालेलं आहे। भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या टोकन दर्शनाला दिलेला आहे। टोकन बुकिंग केलेल्या भाविकांमध्ये मराठवाडा, मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील भाविकांचाही समावेश होता। इतका मोकळा वेळ मिळेल वाटतो नाही, कधीच नाही। योजना चांगली आहे का? एकदम मस्त, खूप सुंदर, एकदम मस्त। तर अशा रीतीने भाविक अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। कुठून आले माऊली? आम्ही डोंबिवलीतून आलो। खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं की एवढं चांगलं दर्शन आम्हाला लवकरात लवकर मिळालं। मुंबई असेल, मराठवाडा असेल, सर्वच भागातून ही लोक आलेली आहेत आणि हे आता केवळ 15 ते 20 मिनिटात देवाच्या पायापर्यंत पोहोचलेले आहेत। जी टोकन दर्शनाची व्यवस्था केली होती त्या सर्व टोकन दर्शनाच्या व्यवस्थेमुळं ह्या सर्व भाविकांना केवळ 15 ते 20 मिनिटात इथं देवाच्या पायापर्यंत पोहोचता आलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे भाविक आता 15 ते 20 मिनिटात देवाच्या पायावर पोहोचलेले आहेत। दरम्यान प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या टोकन दर्शनाबाबत भाविकांच्या प्रतिक्रिया पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं मंदिर समितीनं म्हटलंय। मात्र लवकर दर्शन मिळत असल्यानं ही टोकन दर्शन योजना सुरू राहावी अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली आहे। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर। आणि यासोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।